विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय यांचा अभ्यास करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही व्यापक किंवा अमर्यादित असे दिसून येते. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेतील समग्र आर्थिक चलांचा अभ्यास केला जातो. जसे की एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक यासारख्या समग्र आर्थिक चलांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. राष्ट्रीय उत्पादन व उत्पन्न आणि रोजगाराची पातळी निर्धारित कशी होते, त्यांच्यातील परस्पर संबंध आणि त्यामध्ये चढ उतार किंवा बदल कसे आणि कोणत्या कारणाने घडून येतात याचे देखील विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत असेही म्हटले जाते. कारण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची आणि रोजगाराची पातळी कशी निश्चित होते, त्यामध्ये चढ उतार किंवा बदल कसे आणि कोणत्या कारणाने होतात याचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते. तसेच दीर्घ कालखंडामध्ये राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न आणि रोजगारामध्ये वाढ घडवून आणणारे घटक कोणते आहेत याचे देखील विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केले जाते. दीर्घ कालखंड हा साधारणतः 25 ते 30 वर्षांचा असतो. या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल घडून येतात. लोकांच्या आवडीनिवडी, भांडवल, तंत्रज्ञान यामध्ये प्रगती झालेली दिसून येते आणि याचा परिणाम म्हणून एकूण मागणीमध्ये वाढ होते, एकूण गुंतवणूक वाढते, उत्पादन कार्य वाढतं, राष्ट्रीय उत्पन्न वाढते आणि एकंदरीत रोजगार पातळीही त्यामुळे वाढताना दिसून येते. तर याचे विवेचन समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अनेक विविध विषयांचा अभ्यास केला जातो. हे अभ्यास विषय पुढीलप्रमाणे आहेत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत यासारख्या विषयांचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते. हे अभ्यास विषय पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिला अभ्यास विषय आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न व रोजगाराची निश्चिती कशी होते, त्यामध्ये चढ उतार किंवा बदल कोणत्या कारणाने आणि कसे होतात याचे विवेचन किंवा विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते. राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी कशी ठरते याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला समग्र मागणी व समग्र पुरवठा निर्धारित करणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. समग्र मागणी व समग्र पुरवठा हे उत्पन्न व रोजगार पातळीवरती परिणाम करतात किंवा प्रभाव पाडतात. जर एकूण मागणीमध्ये वाढ झाली तर त्याचा परिणाम म्हणून एकूण उत्पादन वाढते, राष्ट्रीय उत्पन्न वाढते आणि रोजगारामध्ये देखील त्यामुळे वाढ झालेली दिसून येते. या उलट एकूण मागणी कमी झाली तर त्याचा परिणाम म्हणून उत्पादन कमी होते, राष्ट्रीय उत्पन्न कमी होते व रोजगारामध्येही त्यामुळे घट झालेली दिसून येते. म्हणजेच उत्पन्न व रोजगार सिद्धांत यामध्ये समग्र मागणी आणि समग्र पुरवठा निर्धारित करणाऱ्या घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यासही उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये करणे आवश्यक ठरते. उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन याच्यावरतीही देशातील राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी अवलंबून असलेली दिसते.
जर अर्थव्यवस्थेमध्ये एकूण उपभोगामध्ये वाढ झाली, म्हणजेच उपभोग फलनामध्ये वाढ झाली, तर गुंतवणूक फलनामध्ये वाढ होते, म्हणजेच गुंतवणुकीमध्ये वाढ होते, उत्पादन वाढते, राष्ट्रीय उत्पन्न वाढते आणि रोजगारामध्ये देखील वाढ झालेली दिसते. या उलट उपभोग फलनामध्ये घट झाली, म्हणजे उपभोग कमी झाला तर गुंतवणूक कमी होते, उत्पादन कमी होते, राष्ट्रीय उत्पन्न कमी होते व त्यामुळे रोजगारामध्येही घट झालेली दिसून येते. थोडक्यात उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये उपभोग फलन व गुंतवणूक फलन यांचा अभ्यास त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. उपभोग फलन व गुंतवणूक फलन हा समग्र लक्ष अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. तसेच अर्थव्यवस्थेतील व्यापार चक्राचा म्हणजेच तेजी आणि मंदीचा देखील अभ्यास उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये एक अनिवार्य भाग ठरतो. कारण तेजी आणि मंदीच्या चक्राचा परिणाम देखील देशातील उत्पन्न व रोजगार पातळीवरती होतो. जर अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती असेल तर अशा वेळेला या परिस्थितीमध्ये एकूण मागणीमध्ये घट होते. साहजिकच त्याचा परिणाम म्हणून उत्पादन कमी, राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी देखील कमी होताना दिसते. या उलट अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती असेल तर अशा तेजीच्या परिस्थितीमध्ये एकूण मागणी वाढते. त्याचा परिणाम म्हणून उत्पादन वाढते, उत्पन्न वाढते आणि रोजगारामध्ये देखील वाढ झालेली दिसून येते. आणि म्हणून उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये व्यापार चक्र हे देखील महत्त्वाची ठरतात. या सिद्धांतामध्ये उत्पादन, उत्पन्न आणि रोजगाराची निश्चिती कशी होते याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. या समग्र आर्थिक चलांशी संबंधित समस्यांचे विवेचन समग्र लक्ष अर्थशास्त्र या ठिकाणी करते आणि यांचे विवेचन करून त्यावरती धोरणात्मक उपाययोजना देखील सुचवते. आणि म्हणून उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा समग्र लक्ष अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय या ठिकाणी ठरतो. त्यानंतर पुढचा अभ्यास विषय आहे सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते, त्यामध्ये बदल किंवा चढउतार कसे आणि कोणत्या कारणाने होतात याचा अभ्यास समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये केला जातो. भाववाढ आणि मंदी यामुळे निर्माण झालेल्या समस्येमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करणं महत्त्वाचे असलेले दिसते. भाववाढ आणि मंदी यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार होतात आणि ते अर्थव्यवस्थेला घातक ठरतात. आणि त्यासाठी ही भाववाढ आणि मंदीची परिस्थिती नियंत्रित करावी लागते. ही नियंत्रित कशी करावी याचं विश्लेषण, विवेचन समग्र लक्ष अर्थशास्त्र या ठिकाणी करते. समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये भाववाढ आणि मंदीमुळे किंवा भाववाढ आणि मंदी कोणत्या कारणाने निर्माण होते, त्याचे परिणाम काय होतात याचे विश्लेषण केले जाते आणि हे या परिणामात सोडवण्यासाठी किंवा या परिणामातून बाहेर पडण्यासाठी योग्य ते उपाययोजना किंवा धोरणे सुचवण्याचं काम देखील समग्र लक्ष अर्थशास्त्र करते. तर अशा पद्धतीने सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत हा एक समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास विषय ठरतो. त्यानंतर पुढचा अभ्यास विषय आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राचा आणखी एक महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणजे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत होय. अविकसित देशांमधील दारिद्र्य, आर्थिक मागासलेपणा याच्या कारणांचा अभ्यास करून त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कशी वाढ घडवून आणता येईल या संदर्भात अनेक प्रारूप व सिद्धांत विकसित करण्याचं काम स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलेले आहे. तसेच विकसित देशांच्या संदर्भात वाढती उत्पादन क्षमता आणि तिचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर
ही समस्या निर्माण झालेली दिसते आणि ही समस्या कशा पद्धतीने सोडवावी किंवा सोडवली जावी याचे विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करते. विकसित देशांमध्ये भांडवल आणि तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने उत्पादन क्षमता प्रचंड वेगाने वाढते आणि ही उत्पादन क्षमता योग्य ठिकाणी वापरली गेली नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवरती होतात. मग या उत्पादन क्षमतेचा विविध वस्तू उत्पादनामध्ये कसा वापर करता येईल आणि त्यातून देशातील आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी कशी वेगाने करता येईल याचे विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केले जाते. तसेच स्थैर्यासह आर्थिक वृद्धीचा वाढता दर हे उद्दिष्ट विकसित देशांमध्ये कशा पद्धतीने साध्य करावे याचे देखील विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. आणि म्हणून आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत हा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय ठरतो. त्यानंतर पुढचा अभ्यास विषय आहे विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत होय. अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाचे समाजातील विविध गटांमध्ये विशेष करून भांडवलदार व कामगार यांच्यामध्ये सापेक्ष वाटप कसे करावे याचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समाजातील विविध घटकांमध्ये म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या उत्पादन घटकांना त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून खंड, वेतन, व्याज, नफा या ठिकाणी वितरित करावा लागतो. आणि हा कशा पद्धतीने वितरित केला जावा याचे विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या ठिकाणी करते. म्हणजेच भूमीला खंड कसा द्यावा, श्रमिकाला वेतन कसे दिले जावे, भांडवलाला व्याज आणि संयोजकाचा नफा हा त्यांना कसा वितरित केला जावा की जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. मग हे कशा पद्धतीने वितरित व्हावे किंवा वितरण केले जावे याचे विश्लेषण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र करताना दिसून येते. या संदर्भात रिकार्डो आणि कार्ल मार्क्स यांनी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे विविध सामाजिक गटांमध्ये वाटप कसे केले जावे यावरती आधारित सिद्धांत मांडलेले आहेत. आणि या सिद्धांतांमध्ये भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा कसा वितरित केला जावा याचे विश्लेषण त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. त्यानंतर कॅलेकी आणि कॅल्लोर यांनी देखील राष्ट्रीय उत्पन्नाचे वेतन आणि नफा याचे समाजातील विविध गटांमध्ये वितरण कसे केले जावे यावर आधारित सिद्धांत मांडलेले आहेत. एकंदरीत एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे समाजातील विविध गटांमध्ये वितरण कसे केले जावे म्हणजे समाजातील विविध गटातील घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा यांचं वाटप कसं केलं जावं याचे विवेचन स्थूल अर्थशास्त्र या ठिकाणी करते. याबरोबरच स्थूल अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यवहार चलाचे सिद्धांत, चलनविषयक व राज्य वित्तविषयक धोरणं, दारिद्र्य, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या ह्यासारख्या घटकांचा देखील अभ्यास केला जातो. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही व्यापक आहे असं या ठिकाणी म्हटले जाते. तर अशा पद्धतीने आज आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय यांचा अभ्यास केलेला आहे.